आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील भूगर्भीय रचना. भूगर्भीय रचना किंवा भूगर्भीय रचना महाराष्ट्रातील किंवा भूगर्भीय महाराष्ट्र अशासारखं. पण तत्पूर्वी आपल्याला प्राकृतिक समजून घेणं. आता प्राकृतिक महाराष्ट्र म्हणजे कुठला, प्राकृतिक घटक म्हणजे कोणता घटक जो जमिनीच्या वरती आहे, म्हणजे जसं नदी, डोंगर, पहाड किंवा पर्वतरांगा, ज्याला आपण म्हणतो पर्वतरांगा, नंतर मैदाने, हा घटक आला प्राकृतिक घटक, प्राकृतिक या मथळ्याखाली. तर भूगर्भीय रचना म्हणजे यांच्या खालची जी पद्धती आहे, ज्याला आपण सरळ सरळ म्हणू की खडके, अंतर्गत भागामध्ये कशा प्रकारचे खडक आहेत त्या बाबतीतचा अभ्यास हा भूगर्भीय रचनेमध्ये केला जातो. तर जे आपल्याला वर दिसतं त्याचा अभ्यास प्राकृतिक या घटकाखाली केला जातो. आता महाराष्ट्रातील जर आपण प्राकृतिक भाग बघितले, ओके, तर इथं बघा तसं तुम्हाला दिसतंच सूचीमध्ये नदी, घाट, खिंड, शिखरे, हे जे आलं हे प्राकृतिकचा भाग आहे. ओके, आता मी याच्या अगोदरच्या प्रिव्हियस माझ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या 3 भाग पडतात. ओके, 3 रचना. नंबर 1 हा कोकण, हा असा दिसतो इथं, हे बघा असं लिहिलेला आहे कोकण. ओके, हा कोकण. नंबर 2 सह्याद्री पर्वतरांग. ओके, म्हणजे हा इकडला भाग जो आला असा हा कोकणचा भाग, हा इथं दिसतो तुम्हाला शब्द, हा 4थ्या वर्गातला नकाशा आहे. ठीक आहे, हा कोकण आणि हा दुसरा आहे सह्याद्री पर्वत. आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार, हा बघा इथं लिहिलेला आहे महाराष्ट्र पठार. तर असे हे 3 भाग पडतात प्राकृतिकरित्या, कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. आता या कोकण, आपण या बाबतीतची माहिती जी आहे ती पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, प्राकृतिक रचना. पण तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे की भूगर्भीय रचना कशी आहे महाराष्ट्रातली. आता महाराष्ट्रातली भूगर्भीय रचना बघण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे की हे समजायला हवं की कुठल्या प्रकारचे खडक पद्धती या आपल्या भूगोलामध्ये असतात. याचा जो अंतर्गत भागाचा जो अभ्यास केला जातो त्याच्यासाठी जिओलॉजी हा विषय आहे. ओके, जॉग्रफीमध्ये वरचं पृथ्वीवरील जे वर दिसतं ते आणि अंतर्गत भागाचा अभ्यास करायसाठी जिओलॉजी हा सब्जेक्ट आहे. तर भारतामध्ये जे खडक पद्धती आहे किंवा खडक प्रणाली म्हणू मी, ओके, खडक प्रणाली ही मुख्यतः 4 प्रकारची आहे. ओके, ही 4 प्रकारची आहे, जरा लक्षात घ्या तरच तुम्हाला पुढचं समजेल की काय कसं होतं आहे. ओके, 4 प्रकारची जी प्रणाली आहे ती प्रामुख्याने आहे. नंबर 1 आर्कियन, आर्कियन खडक प्रणाली. ओके, नंबर 2 पुराण, नंबर 3 द्रविड आणि नंबर 4 आर्यन. हे मुख्यतः खडकांची प्रणाली आहे. ओके, आर्कियन खडक प्रणाली, पुराणा खडक प्रणाली, द्रविडियन खडक प्रणाली. ओके, आता जर आपण तसं आणखी याचं विभागणी करतो की भारतामध्ये 4 प्रकारचे खडक कशा प्रकारे विभागणी केल्या जाते, तर या आर्कियनमध्ये आणखी 2 प्रकार पडतात. ओके, या आर्कियनमध्ये आणखी पुढील 2 प्रकार पडतात. नंबर 1 आर्कियनच, मात्र ज्याच्यामध्ये समावेश होतो नीस या खडकाचा व शिस्ट. आता हे आपण आणखी डिटेलमध्ये बघू नंतर, पण आता तुम्ही फक्त ही रचना समजून घ्या की आर्कियन, नीस व शिस्ट. आणि दुसरी जी प्रणाली आहे ती आहे धारवाड. धारवाड हे कर्नाटकामधील एक ठिकाण आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी ज्या प्रकारचे खडक आढळले तिथे सगळ्यात प्रथम त्या प्रकारचे खडक आढळले, त्यामुळे त्याला धारवाड खडक प्रणाली म्हणण्यात आलं. दुसरं जे आहे ते आहे पुराण. पुराण किंवा ज्याला आपण आणखी एक वेगळं नाव देऊ, ज्याला इंग्लिशमध्ये पुराणाच म्हटलं जाते. ओके, यामध्ये जे आढळले त्यांचं नाव आहे कुडप्पा किंवा कडप्पा. एक कडप्पा, ओके, कडप्पा प्रणाली, आणि दुसरी आहे विंध्य प्रणाली. विंध्य पर्वतरांग तुम्हाला माहिती असेल. पुन्हा कडप्पा हे सुद्धा एक ठिकाणच आहे. ओके, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या तिथल्या ठिकाणचं. तर ह्या ठिकाणी ते आढळले होते आणि जे विंध्य पर्वतरांगामध्ये आढळले त्याला पुराण प्रकार म्हटला. त्यानंतर तिसरा आहे द्रविडियन. तर हा एक कार्बोनिफेरस पिरियड होता जो युरोपमध्ये होता आणि अमेरिकेमधील कोळसा त्या प्रकारे म्हटला जातो, तर त्यातला घटक आहे. चौथा आहे आर्यन प्रणाली. ओके, आता आर्यनमध्ये तुम्ही एक शब्द ऐकलेला असेल जसं गोंडवाना प्रणाली. हा गोंडवाना शब्द ऐकलेला असेल तुम्ही, गोंडवाना मोठा न आहे. ओके, ती प्रणाली. त्यानंतर दख्खन, दख्खन प्रणाली,
ओके. आणि त्याच्यातच नंतर एक टर्शरी प्रकार येतो जो आपल्या हिमालयामध्ये आढळतो. तर आपल्याला फक्त वरवर समजून घ्यायचा आहे. दुसरा जो आहे तो आहे जुरासिक प्रणाली. जुरासिक प्रणाली. तर अशा प्रकारे मुख्यतः जर आपण बघू तर एक आर्कियन, दुसरं पुराण, तिसरं द्रविड, चौथं आर्यन प्रणाली आहे. ओके. पुन्हा तर हा आर्कियन खडक जो पहिला आहे हा प्री कॅम्ब्रियन काळातला आहे आणि प्लुटॉनिक पद्धतीचा आहे. तर प्लुटॉनिक म्हणजे तेवेळी की जेव्हा लावारस पृष्ठभागावर येण्या अगोदरच तो आतमधल्याच कुठल्या तरी भागामध्ये जिथे की भेगा वगैरे असतील त्या ठिकाणी तो थंड होऊन जातो. तर त्याला प्लुटॉनिक प्रकार असा म्हटला जातो. जर आपण कालखंडाची गोष्ट करू या प्री कॅम्ब्रियनची तर हा साधारण असा म्हटला जातो की 4600 दशलक्ष वर्षापूर्वी, मिलियन इयर्स ॲगो, तिथून तर साधारण 2500 दशलक्ष वर्ष. ओके. हा याचा कालखंड आहे. ठीक. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे आर्कियन आणि दुसरा आहे शिस्ट. हे लक्षात घ्यायचा हा कालखंड. आणि याचे जे प्रकार पडतात ते प्रकार म्हणजे दोन. नंबर एक आर्कियन नीस. आर्कियन नीस हा खडकाचा प्रकार आहे आणि दुसरा आहे शिस्ट. ठीक. आता खडकांमध्ये तुम्हाला आणखी प्रकार माहिती असतील, आपण ते त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल किंवा सेपरेट लेक्चर घेईल. जसं इग्नियस म्हणजे ज्याला अग्निजन्य म्हटलं जातं. अग्निजन्य इंग्लिशमध्ये त्याला इग्नियस म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर मेटामॉर्फिस्ट, ज्याला जलजन्य, सॉरी नॉट ए जलजन्य, जलजन्य म्हणजे हे होईल सेडिमेंटरी, जलजन्य किंवा स्तरित, त्याला सेडिमेंटरी म्हटलं जातं. आणि तिसरा आहे मेटामॉर्फिस. ठीक आहे. तर हे तीन प्रकार आहे. यातला जो आर्कियन आहे हा अग्निजन्य खडक आहे. इथे आपल्याला अग्निजन्य खडकांचा याच्यामध्ये समावेश होईल. ठीक. तर याच्यातला पहिला घटक आहे नीस व शिष्ट, म्हणजे ते अग्निजन्य खडकाचे प्रकार आहेत. दुसरा जो घटक येतो याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं धारवाड पद्धती, धारवाड प्रणाली. आता या धारवाड प्रणालीबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेऊ की अग्निजन्य हे नीस व शिष्ट महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळतात. ह्या प्रकारचे खडकं महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की नीस व शिष्ट याच्यामध्ये फेरस म्हणजे त्या याच्यामध्ये एफईचं श्रृंखला असेल, म्हणजे लोह श्रृंखला आपण ज्याला म्हणू ती राहील, त्याचा समावेश त्याच्यात होईल. आणि तो याच्यातला मेन घटक आहे का जिथं जिथं आपल्याला लोह आढळेल तो घटक म्हणजे आपला नीस व शिष्ट या खडकाचा घटक आहे. तर मग आता कुठं कुठं आढळतो आपल्याला, तर जसं इथं चंद्रपूर हा एक, त्याच्यानंतर गडचिरोली हा दोन, त्याच्यानंतर भंडारा तीन, त्यानंतर गोंदिया. हा जो घटक आहे हा एफई सिरीजचा आहे. म्हणजे आपल्याला या घटकांमध्ये कुठल्या प्रकारची खडक प्रणाली आढळते, या ठिकाणी आपल्याला नीस व शिस्ट, नीसला इंग्लिशमध्ये असं लिहिलं जातं नीस अँड शिस्ट, या प्रकारची आपल्याला खडक प्रणाली इथे आढळत आहे. ओके. आर्कियन खडक आपल्याला इथं आढळत आहे या भागामध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं का सर्वात जुना भाग म्हणजे 4600 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली होती. ओके. हे लक्षात घ्या. आणि तो कालखंड दिला 4600 दशलक्ष ते 2500 दशलक्ष वर्षापूर्वी. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कुठला भाग तयार झालेला आहे तर तो चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाचा. ओके. त्यानंतर दुसरा जो घटक येतोय तो येतोय आपली धारवाड प्रणाली. आता धारवाड प्रणालीमध्ये जर आपण विचार करतो तर धारवाड प्रणाली कुठून कुठपर्यंत, त्याचा कालखंड काय किंवा त्याच्यात कशाचा समावेश होतो, तर ही धारवाड प्रणाली जी आहे ही या 2500 दशलक्ष वर्षानंतर, म्हणजे 2500 दशलक्ष वर्षानंतर तिथून याचा चालू होतो कालखंड, तर साधारण 570 दशलक्ष वर्ष. ओके. हा याचा कालखंड. आता याच्यामध्ये आणखी कशाचा समावेश होईल तर याच्यामध्ये थोडंसं मी हा जरा बोर्ड रब करतो. कृपया आपला माईक म्यूट करावा. तर हा याचा कालखंड आहे. आता यामध्ये जे समावेश होतात, कुठल्या प्रकारचे खडकं येतात, तर हे लक्षात घ्या की यांच्यामध्ये आता मॅक्झिमम नावं जे आहेत ते इंग्लिशमध्येच आहे, तरी मी तो प्रयत्न करतो तुम्हाला सांगण्याचं. ग्रॅन्युलाइट्स, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा याचा. डोलोमाइट, हे सगळे खनिजं आहेत. त्यानंतर संगमरवर, त्यानंतर अभ्रक, तदनंतर सिलिमोनाइट,
आणि शेवटी हॉर्नब्लड. आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की याच्यात सुद्धा सिरीज आढळतात, शृंखला आढळतात. तर कुठली कुठली शृंखला आहे हा महत्वाचा पार्ट ठरतो. जसं जसं की सांगितलं, याचा कालखंड 2500 ते 570 वर्षापूर्वी, सॉरी 2500 ते 570 दशलक्ष वर्षापूर्वी. ओके, दशलक्ष म्हणजे 10 लाख. 2500 ते 570 10 लाख वर्षांपूर्वी ही खडके वर आली. ओके, आणि जसं मी याचे एक्झाम्पल्स तुम्हाला अगोदर सांगितलेच आहे, पण यातले महत्वाचे म्हणजे आता हे सापडते कुठं, हे भेटतं कुठं आपल्याला. तर हा जो आहे हे इथं जसं आपण बघू रायगड आणि इथं खाली सिंधुदुर्ग. तर ही जी आहे ही धारवाड प्रणाली आहे. इथे आपल्याला त्याचे खडकं मिळतात धारवाड प्रणालीचे. ओके, आणि याच्यामध्ये समावेश कशा कशाचा होतो तर हा इथे यासोबत इकडे पण काही ठिकाणी मिळतं. जसं पूर्व नागपूर, नागपूरचा पूर्वचा भाग, पूर्व नागपूर या ठिकाणी, पूर्व नागपूर, त्याच्यानंतर भंडारा, त्यानंतर गोंदिया. ठीक आहे, तर हे जरा याच्यामध्ये आहे. हा गोंदिया, गोंदियामध्ये तुम्हाला आर्कियनी सापडत आहे आणि धारवाडी सापडत आहे. नंतर पूर्व नागपूर आणि त्या इथं भंडारा. हे सगळे त्याचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपल्याला धारवाड खडकांची खडक सापडतील धारवाड प्रणालीचे. त्यानंतर तिसरा येतोय कडप्पा. कडप्पा प्रणाली, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कडप्पा हे कशाच्या अंतर्गत येतं. हे पुराण जे दुसरा प्रकार आहे पुराण प्रणाली, त्यामध्ये कडप्पा आणि विंध्या असे दोन भाग पडतात. कडप्पा आणि विंध्या, विंध्य पर्वतामध्ये आढळणारे विंध्य. ओके, ती प्रणाली, तिथे जे खडक आढळतात विंध्य पर्वतामध्ये. आणि कडप्पा हा आंध्र प्रदेशमधील कर्नाटकामधील एक ठिकाणाचं नाव आहे. धारवाड पण हे कर्नाटकमधलं एका ठिकाणाचं नाव आहे. तिथे त्या प्रकारचे पहिल्यांदा आढळले ते खडक, म्हणून त्याला नाव देण्यात आलं धारवाड खडक. तसंच कडप्पा या ठिकाणी जे आढळले त्याला नाव देण्यात आलं कडप्पा खडक. सिंपलचं आहे. तर हे जे आहे, जसं मी पहिले सांगितलं की धारवाड हे आर्कियन पद्धतीमध्ये येतं. आर्कियन म्हणजे कुठलं, अग्निजन्य खडक. ठीक आहे, म्हणजे सिंपल जर आपण म्हणू का खडकांचे प्रकार, मी जसं म्हटलं अगोदरच की अग्निजन्य इग्नियस, नंतर मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडक. ओके, आणि सेडिमेंटरी म्हणजे जलजन्य खडक किंवा स्तरित. आपण याच्यावर सेपरेट लेक्चर घेणारच आहे. हे काय कुठल्या प्रकारचे कसे खडक असतात हे वेगळा प्रकार आहे. हा उगमनुसार, अग्निमुळे उगम झालेले, जलमुळे उगम झालेले किंवा स्तरच्या स्वरूपात, त्याच्यामुळे याला स्तरितही म्हणतात. आणि त्याच्यामध्ये रासायनिक बदल झाला तर मेटामॉर्फिस, या प्रकारचे रूपांतरित खडक. तर आर्कियन जे आहे हे खडक अग्निजन्य खडकांमध्ये येतात. म्हणजे नीस्ट आणि वशिष्ठ हे दोन जे एक्झाम्पल आहे, नीस व शिष्ट हे अग्निजन्य खडकांचे एक्झाम्पल आहेत. तर धारवाड जे आहेत, ठीक आहे, हे सुद्धा अग्निजन्यमध्येच येतात. तर अग्निजन्यमध्ये आपल्याला आर्कियनही सापडत आहे. आर्कियन खडक, फक्त कालखंडाचा फरक आहे. हा 4600 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झाला होता, हा 2500 दशलक्ष वर्षापूर्वी. आर्कियन आणि धारवाड हे अग्निजन्य. ओके, आता जे आलंय आपलं पुराणा पद्धती. या पुराणा पद्धतीमध्ये जे खडक येतात ते आहे रूपांतरित प्रकारचे. या पुराणा पद्धतीमध्ये खडक जे आहे ते आहे रूपांतरित प्रकारचे. म्हणजे कडप्पा खडक प्रणाली ही सुद्धा रूपांतरित आहे आणि विंध्य खडक प्रणाली ही सुद्धा रूपांतरित आहे. रूपांतरित खडके इथे आढळतात. तर आता त्याच्यातला कडप्पा जर आपण सगळ्यात प्रथम घेतो तर हा कडप्पा हे खडक महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतील तर हे जसं नेसरी व गडहिंग्लज असे दोन ठिकाण आहेत. ठीक आहे, तर नेसरी इथे कुठेतरी कोल्हापूरच्या तिथं आहे. नेसरी कोल्हापूरमध्ये नेसरी आहे. आणि गडहिंग्लज, ओके, हे सुद्धा कोल्हापूरमध्येच आहे. गडहिंग्लज हे दोन्ही कोल्हापूर. त्याच्यामध्ये कडप्पा हे खडक कुठं आढळतात तर ते कोल्हापूरमध्ये, सोबतच इथे यवतमाळमध्ये. मी कलर मुद्दामून वेगवेगळे वापरत आहे. हे झाले कडप्पाचे उदाहरण. आर्कियनचं कोणतं आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. तर पूर्व नागपूर, गोंदिया, भंडारा इथे हे पण आढळतात. कुठले, धारवाड, सिंधुदुर्ग, पूर्व नागपूर, गोंदिया आणि भंडारा. तर कडप्पा प्रणालीचे खडक हे नेसरी, गडहिंग्लज, कोल्हापूर इथे आणि त्यासोबतच इथलं यवतमाळ. ठीक, या ठिकाणी. तर आता याच्यात मेन कुठल्या प्रकारचे खडक आढळतात म्हणजे कडप्पा याचे उदाहरण कोणते कोणते. तर जसं तुम्हाला माहिती असेल क्वार्ट्झाइट,
मराठीतही त्याला तसंच लिहिलं जाईल, क्वार्टझाईट. त्यानंतर शेल, ज्याला आपण साधा सिंपल याच्यामध्ये म्हणू शंख शिंपल्यासारखे जे शेल, आणि लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. हे एक्झाम्पल झाले कडप्पा खडकांचे. जर आता चौथा याच्यातच दुसरा प्रकार जो आहे विंध्य, हा पुराणामधला विंध्य हा कुठं आढळतो? पुराणामधला कडप्पा, नेसरी व गडहिंग्लज. तर विंध्य कुठं आढळतो? तर विंध्य फक्त आणि फक्त चंद्रपूरमध्ये आढळतो. ठीक आहे, चंद्रपूरमध्ये विंध्य खडक आढळतो, बाकी कुठेच नाही आढळत. विंध्य खडकाचं एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ते चंद्रपूरमध्ये आहे. तर ते कालखंड दिलेला आहे त्याचा 570 दशलक्ष ते 360 दशलक्ष वर्षापूर्वी. फक्त कालावधीचा फरक लक्षात घ्या. ओके, जसं मी सांगितलं आर्कियन 4600 दशलक्ष वर्षापूर्वी, त्यानंतर धारवाड 2500 दशलक्ष वर्षापूर्वी, त्यानंतर आला आपला कडप्पा हा 570 दशलक्ष वर्षापूर्वी, त्यासोबतच विंध्या हा पण 570 दशलक्ष वर्षापूर्वी. तर उतरता क्रम बघा. नंबर 1 आर्कियन पहिले सगळ्यात तयार झालं, नंबर 2 धारवाड तयार झाले, नंबर 3 कडप्पा आणि विंध्य दोन्ही सोबत तयार झाले, किंवा पुराणा ज्याला आपण म्हणू. ओके, कडप्पा आणि विंध्य हे दोन्ही सोबत असा उतरता क्रम का कोणते कोणते नंतर तयार झाले. ओके, आता मी थोडासा मॅप साफ करतो. नेक्स्ट आहे आर्यन. ठीक आहे, तर या आर्यनमध्ये जर आपण बघितलं होतं अगोदर सुरुवातीलाच, त्याचं क्लासिफिकेशन होत आहे गोंडवाना आणि दख्खन ट्रॅप. गोंडवाना खडके आणि दख्खन. ओके, तर यातला गोंडवाना जे तयार झालेलं आहे हे 360 ते 280 किंवा 286 दशलक्ष वर्षापूर्वी हे तयार झालं आहे. बघा उतरता क्रम येत आहे. सगळ्यात पूर्वी आर्कियन, मग धारवाड, मग कडप्पा, मग विंध्य, आता गोंडवाना. ओके, तर याच्यामध्ये मेन कोणते हे आढळतात? तर याच्यातलं एक्झाम्पल आहे कोळसा. कोळसा हे खनिज आढळतं आपल्याला. ठीक, तर हे कुठे कुठे आढळतं? तर हे तालचेर, बाराकार आणि कामठी. हे तालचेर कोळसा कुठं आढळून राहिला? तालचेर, बाराकार आणि कामठी. ओके, तर या याच्यात मग आता गोंडवाना खडकाची आपल्याला उदाहरणं कुठं सापडतील? जसं नंबर 1 इथून वर्धा खोरे. हे जे आहे हे वर्धा खोरे साधारण. ओके, तर हे वर्धा नदीचे खोरे, इथे आपल्याला गोंडवाना खडक आढळतील. त्यानंतर चंद्रपूर हाच भाग, त्यानंतर यवतमाळ आणि इकडे गडचिरोली. म्हणजे काय की आपल्याला कोळसा महाराष्ट्रात कुठं आढळेल? तर कोळसा महाराष्ट्रात या भागात आढळेल, वर्धा खोरे, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली. ओके, यानंतरचा नेक्स्ट भाग येतोय आपला नेक्स्ट घटक, तो म्हणजे पठार. ओके, तर या पठाराची निर्मिती जी आहे साधारण 80 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे. ओके, जसं पहिलं कोकण, दुसरं सह्याद्री आणि तिसरं पठार, महाराष्ट्र प्रदेश पठार असं म्हटलं जातं. पण हा आपण पठार जो बघतोय हा खडकांच्या अंतर्गत बघतोय. तर इथं सगळं अग्निजन्य खडकच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं जो खडक आढळतो तो आहे बेसाल्ट. बेसाल्ट खडक इथे आपल्याला आढळतो, आणि बेसाल्ट खडकामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं खनिज आढळत नाही. आणि शेवटचा आहे जो शेवटचा भूगर्भीय रचनामध्ये ज्याचा प्रकार येतो ते म्हणजे गाळाचे संचयन. गाळाचे संचयन हे साधारण असं म्हटलं जाते का 2 दशलक्ष वर्षापूर्वी गाळाचे संचयन झाले. ओके, तर पुन्हा एक वेळा आपण आढावा घेऊया की सर्वात प्रथम कुठल्या प्रकारचे खडक आले, नंतर कुठले आले, नंतर कुठले आले. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हाच भाग म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा. ओके, म्हणजे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हाच आहे आर्कियन प्रदेश. ओके, त्याच्यानंतर इथे कोणते खडक आढळत आहे आपल्याला? तर इथं आपल्याला आढळत आहे लोह, Fe सिरीज. ठीक, त्यानंतर दुसरं आहे धारवाड. धारवाड पण कुठे आहे? तर पूर्व नागपूर. धारवाडसाठी मी कलर चेंज करतो, पूर्व नागपूर. त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. ओके, हा भाग. ओके, त्यानंतर तिसरा जो प्रकार येतोय हा झाला आपला कोणता? हा झाला धारवाड. त्यानंतर तिसरा आपला येतोय कडप्पा, थर्ड कडप्पा. कडप्पाचं एक्झाम्पल कोणतं आहे?
हेच आपलं नेसरी व गडहिंग्लज कोल्हापूरमधलं हे कडप्पा आणि त्यासोबतच थोडंसं यवतमाळ, हे कडप्पाचे उदाहरण. नंतर विंध्य कुठं आढळतं? चौथं विंध्य. तर विंध्य आपल्याला आढळत आहे फक्त आणि फक्त चंद्रपूरमध्ये. त्यानंतर पाचवं आर्यन खडक, ज्याचं एक्झाम्पल आहे गोंडवाना प्रणाली. हे कुठं कुठं आढळत आहे आपल्याला? तर वर्धा खोरे, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली. ओके. आणि या गोंडवाना खडकामध्ये कोणता खनिज आढळतो? तर कोळसा. सातवा आहे पठार. ओके, जे 80 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालं आणि तिथं आढळणारा खडक बेसॉल्ट. आणि सगळ्यात शेवटचा आहे गाळाचे संचयन. तर हे जितकेही नदी खोरे आहेत आपल्या इथले, नद्यांची खोरी आहेत, ओके, त्याच्यामध्ये आढळून राहिलं. उदाहरणार्थ जे तापी नदी खोरे इकडचं, हे तापी नदी खोरे, त्याच्यानंतर गोदावरी भीमा नदी खोरे, त्यानंतर कृष्णा खोरे, हे जे आहेत, आणि इकडलं उत्तरेकडलं हे वर्धा खोरे. तर हे जे आपण नदी प्रणाली बघू त्यात लक्षात येईल तिथे झालेले गाळाचे संचयन. त्यासोबतच कोकण किनारपट्टी, इथे पण गाळाचे संचयन झालेले आहे, फक्त हा समुद्रीय संचयन आहे. ओके, समुद्राच्या कार्याद्वारे. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत आपल्या भूगर्भीय रचनाचे. तर मुळात 4च खडके आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रकार अशा प्रकारे 7 पडतात. ओके, हा मी प्रयत्न केला तुम्हाला भूगर्भीय रचना व्यवस्थितपणे समजून सांगायचा. तर मला आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल.